गडिंग्लजमध्ये कर्जमुक्ती योजनेचा आढावा. उर्वरित शेतकरीही वंचित राहू नयेत अशा सूचना. 1580 लाभार्थ्यांपैकी 1100 जणांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण. सुमारे 21 कोटींचा लाभ. आधार प्रमाणीकरण झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर मंगळवारी रक्कम जमा होण्याची शक्यता. गडिंग्लज तालुक्यातील सेवा सहकारी संस्थांच्या सचिवांची बैठक कोल्हापूर जिल्हा देखरेख संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी युसूफ शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेताना कोणताही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. बैठकीत गडिंग्लज तालुक्यातील 1580 शेतकरी सभासद या योजनेसाठी पात्र असल्याची माहिती देण्यात आली. त्यापैकी 1100 सभासदांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून उर्वरित सुमारे 400 सभासदांचे प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संस्थानिहाय सचिवांना देण्यात आल्या. या योजनेअंतर्गत तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे 21 कोटी रुपयांचा लाभ मिळणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी युसूफ शेख यांनी गडिंग्लज तालुक्यातील कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत उर्वरित त्रुटी तातडीने दूर करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच अॅग्रिस्टॅक संदर्भातील प्रलंबित प्रकरणांबाबत तहसीलदार ऋषिकेश शेळके यांच्याशी समन्वय साधून शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याबाबतही चर्चा झाली. आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमुक्तीची रक्कम मंगळवारी जमा होण्याची शक्यता असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. दरम्यान पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना काल राज्याचे शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सन्मानपत्रांचं वितरण करण्यात आलं. बैठकीत सहाय्यक निबंधक अनिता शिंदे, सहाय्यक अधिकारी रंजना कांबळे, सहाय्यक सचिव गुरुगोंडा पाटील, जिल्हा बँकेचे अधिकारी, सचिव संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय तोडकर, बाबासो भोसले, हबीब काजी, अशोक पाटील, बाळाप्पा चौगुले, बाळासाहेब देसाई, तुकाराम नाईक, रामा देसाई, मारुती मस्कर, प्रभाकर दळवाई, विनायक पालकर, संदीप पाटील, शिवानंद गड्डी, युवराज दळवी, प्रदीप लोहार यांच्यासह तालुक्यातील सर्व सेवा संस्थांचे सचिव उपस्थित होते. युसूफ शेख यांचा सत्कार तालुका अध्यक्ष संजय तोडकर आणि जब्बार मुल्ला यांच्या हस्ते करण्यात आला, तर स्वागत आनंदा पाटील यांनी केलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.